या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान झाले। दरम्यान मोहोळ जवळील एका ढाब्यावर रात्री 11 वाजता 2 ईव्हीएम मशीन आढळल्या। त्यामुळे रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी अजित पवार व शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी ठिय्या मांडला। त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर प्रशासनाने या मशीन राखीव असल्याचा दावा केला आहे। त्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आल्याशिवाय उठणार नाही असे म्हणत गोंधळ घातला। मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटातील 2 व्हीव्हीपॅट मशीन आणि 2 बॅलेट मशीन रात्री 11च्या सुमारास मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज ढाब्याजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली। त्यानंतर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार व राष्ट्रवादी अजित पवारचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह भेट देऊन संबंधित मशीन जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत उचलू देणार नाही अशी भूमिका घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले। याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर, नायब तहसीलदार अनिल शहापुरे, नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, संदेश भोसले यांच्यासह निवडणुकीची संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली। काय म्हणते त्याला मशीन असतं ते मशीनच पळवून नेल्यासारखं आहे आणि हा इतकी गंभीर बाब आहे। आणि आता हे पेट्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये। या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राने लक्षात घ्यायची गोष्ट आहे की ह्या पेट्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात की या पेट्यांच्या व्यतिरिक्त एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाही आहे, दुसरं काहीच नाही आहे। रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्यासारखा हे पेट्या म्हणजे या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत, कुरुल जिल्हा परिषद गटाच्या। आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे आहे ज्याची गाडी लावली ती आणि हा इथं अधिकारी नाही दुसरा गाडी ड्रायव्हर दुसरा अजून एक आहे दुसरा पळून गेला। अरे काय काय पळून नाही त्याला आता पण ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।